अजितदादा पवार यांच्या जाण्यानंतर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत झाली आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो. कारण आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या ट्विटरवरून आपल्याला बघितलं आहे की सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल जे काही विधान करण्यात आलेलं आहे की त्यांना गुंगी गुडिया म्हटलेलं आहे. असं नेमकं का म्हटलं काँग्रेसनं आणि त्याचं समर्थन देखील हर्षवर्धन सपकाळ का करत आहेत हे नेमकं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. अजितदादा पवार यांच्या जाण्यानंतर नेमकं काय घडत आहे? महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्याबद्दल म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेलं विधान जे आहे ते विधान आणि त्याचं समर्थन हर्षवर्धन सपकाळ का करत आहेत, किंवा हे विधान कोणत्या कारणावरून खरं तर महाराष्ट्र काँग्रेसनं केलंय हे आपल्याला पाहायचं आहे. काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे? खरं तर काँग्रेसचं पानिपत होऊन देखील काँग्रेस याच्यातून काही धडा शिकत नाही आणि वारंवार काहीतरी अशा गोष्टी उखरून काढल्यानंतर काँग्रेसचा जनाधार वरचेवर कमी होताना आपण पाहतोय. आज सोशल मीडियामध्ये दिवसभर आपण पाहिलं असेल तर सर्वत्र काँग्रेसवर टीका टिप्पणीच होत आहे. काल परवा जेव्हा आपण पाहिलं की बीडमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्राताई पवार यांना प्रश्न विचारला की नेमकं पीक विम्याच्या संदर्भानं आपल्या पक्षाची काय भूमिका आहे, आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाची भूमिका ही आहे की आमचा पक्ष निवेदन दिलेलं आहे आणि कारवाई होणार आहे. पीक विम्याच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर पत्रकार दुसरा प्रश्न विचारतात की बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं काय. या प्रश्नाला मात्र आपण पाहिलं असेल की धनंजय मुंडे हे हात वर करून त्या पत्रकाराला आपला प्रश्न विचारू देत नाहीत आणि मग तिथेच पत्रकार परिषद थांबते आणि सर्व नेते उठतात. त्यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उठलेले आपल्याला दिसून येतात. एवढ्याच कारणावरून जर या संदर्भाने काँग्रेसने जी घेतलेली भूमिका आहे आणि काँग्रेसने ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्यावरती आरोप केलेला आहे, त्यांना गुंगी गुडिया म्हटलेलं आहे, खरं तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेसने अशा टीका टिप्पणी करून आपला वारंवार जनाधार गमावलेला आहे. कायदा आणि सुव्यवस्था काँग्रेसच्या काळामध्ये नेमकी कशी होती हाही प्रश्न खरं तर पत्रकार महोदयांनी त्यांना विचारायला पाहिजे होता. आणि हा प्रश्न देखील आपल्या लक्षात येईल की काँग्रेसच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था विचार करायला गेलं तर अनेक घटना अशा घडलेल्या होत्या की ज्या घटना जगाच्या पाठीवर त्या घटना खरं त्याची नोंद झालेली आपल्याला सांगता येते. आणि त्यात सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे खैरलांजी प्रकरण, ज्यामध्ये एका दलित कुटुंबाला त्याच्यावर अन्याय अत्याचार करून अख्खं कुटुंब इथल्या गावकऱ्यांनी संपवून टाकलं होतं. कायदा आणि सुव्यवस्था विचार करायला गेलं तर अनेक प्रकरणं आहेत. नगर जिल्ह्यातले काही प्रकरणं असतील, नांदेड जिल्ह्यातले काही प्रकरणं असतील, आणि या प्रकरणावरून कायदा आणि सुव्यवस्था कशी होती हे आपल्याला सांगता येते. परंतु आजच्या घडीला जाणीवपूर्वक महायुतीच्या काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतःच बिघडली असं म्हणणं हे देखील कुठेतरी एखाद्या पक्षावरती किंवा एखाद्या नेतृत्वावर अन्याय केल्यासारखं होईल. परंतु आज आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांच्या संदर्भाने केलेलं विधान काँग्रेसला खरं तर महागात पडणार आहे. कारण काँग्रेस याच अशा विधानातून त्यांची स्वतःची विश्वासार्हता गमावत आहे. काँग्रेसने खरं तर आपल्या पक्षातील नेत्यांना, आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवर घातली पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की आम्ही या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हे विधान केलेलं आहे. त्यांनी या विधानाचं समर्थन केले, त्यांनी अजूनही विधान मागे घेतलेलं नाही, किंवा महाराष्ट्र काँग्रेसच्या कोणत्याच नेत्यानं दिलगिरीही व्यक्त केलेली नाही, किंवा महाराष्ट्र काँग्रेसच्या कोणत्याच नेत्यानं माफी देखील मागितलेली नाही. खरं तर अजितदादा पवार जाण्याच्या नंतर या पक्षाची वाताहत होत आहे का? या पक्षाचं महत्त्व महायुतीमध्ये कमी होत आहे का? असा जर आपल्याला प्रश्न पडला तर नक्कीच ते महत्त्व कमी होत नाही असंच आपल्याला दिसून येते. कारण अजितदादा पवार जाण्याच्या नंतर काही दिवसातच आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या त्या सुनेत्रा पवार. खरं तर महायुतीतल्या मित्रपक्षांनी, मग तो शिवसेना असो की भाजप असो, यांनी आपल्या पक्षाला सांभाळून घेतलं आणि खऱ्या अर्थानं सुनेत्रा पवार यांना देखील धीर दिला असं आपल्याला म्हणता येते. आणि मग अशा पार्श्वभूमीवर एखाद्या महिलेचा पती जाणं, त्याच्या जाण्याच्या नंतर त्या महिलेचा शांत होणारा स्वभाव, किंवा त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी जे मौन पाळलेलं आहे त्या खरं तर
वेल एज्युकेटेड आहेत, त्या बोलू शकतात, त्या पत्रकारांना फेसही करू शकतात, परंतु पत्रकारांनी देखील आणि एकूणच जनतेने देखील ही मानसिकता ओळखून घेतली पाहिजे की एवढा मोठा नेता गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाची अवस्था काय झाली असेल. परंतु आपण जाणीवपूर्वक इकडे दुर्लक्ष करून जर महाराष्ट्र काँग्रेस अशा पद्धतीने ट्विट करत असेल तर कुठेतरी महाराष्ट्र काँग्रेसचाच हा नाकर्तेपणा आहे, त्यांचा जनाधार कमी होण्याच्या दिशेने त्यांनी टाकलेलं पाऊल आहे. पानिपत होऊन देखील असं जर भाष्य महाराष्ट्र काँग्रेस करत असेल तर महाराष्ट्र काँग्रेसला जनता माफ करणार नाही. कारण अजितदादा पवार असं आपण नेहमी म्हणत असतो, ग्रामीण भागामध्ये वाघाची जाळी कधी ओस पडत नाही. खरं तर वाघासारखा दादा गेल्यानंतर त्यांचे 2 बछडे आहेत आणि हे 2 बछडे खरं तर महाराष्ट्र काँग्रेसच्या छाताडावर बसले तर काँग्रेसला पळता भुई कमी होईल. आणि म्हणून काँग्रेसने असे विधानं करत असताना खरं तर त्यांच्या हायकमांडने, त्यांच्या नेत्यांनी यांना रोखलं पाहिजे. कारण या पद्धतीने विधान करून कुठेतरी स्वतःचा जनाधार कमी करून घेण्याचं कार्य अलीकडे आपण पाहतो. या खालच्या थराच्या टीका करून जे जनाधार कमी होण्याचं जे काम सुरू आहे काँग्रेसचं, ते चांगल्या पद्धतीने ते लोक करत आहेत आणि म्हणून त्यांचं महाराष्ट्रात वारंवार पानिपत होताना आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, खरं तर बदनामीमध्ये पण नाम होण्याची जी इच्छा असते ना, ते असा प्रकार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि म्हणून काँग्रेस आपलं नाव करण्यासाठी त्यांना कोणी विचारत नाही म्हणून असे विधानं करते, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणार नाही. एखाद्या महिलेला असं बोलणं किंवा त्यांना या पद्धतीने बोलणं हे चुकीचं आहे. कारण आपण पाहिलं होतं की याआधी इंदिरा गांधी यांना देखील ह्या पद्धतीनेच गुंगी गुडिया म्हटलं होतं. परंतु हे राजकीय संस्कृतीला शोभणार नाही. राजकीय टीका टिप्पणी झाली पाहिजे, परंतु राजकीय टीका टिप्पणी करत असताना त्या व्यक्तीचा मानसिक आणि एकूणच त्यांचा जो काही भूतकाळ आपण जर पाहिला, दादा जाण्याच्या नंतर त्या कुठेतरी आपल्याला खचलेल्या दिसतील, पण तरीही त्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि एकूणच महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्या खरं तर पुन्हा राजकीय मैदानात येतात आणि दादाचा वारसा चालवायचा ते प्रयत्न करत आहेत. आणि मग अशा पार्श्वभूमीवर त्यांना एक बळ देण्याऐवजी, त्यांना मानसिक बळ देण्याऐवजी अशा पद्धतीने महाराष्ट्र काँग्रेसनं टीका करणे हे खरं तर काँग्रेसचंच अपयश आहे आणि त्यांचा जनाधार कमी होण्याचंच हे लक्षण आहे. आणि म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था फारच चांगली होती, अशा पद्धतीने जर काँग्रेस बोलत असेल तर काँग्रेसचं पानिपत पुन्हा अटळ आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.